हाय, हॅलो फ्रेंड कशा आहात तुम्ही? आय होप सगळे ठीकच असतात. तर माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. आणि हो फ्रेंड्स, ही रेसिपी जी आहे ना, तर स्किप न करता असाच पुढे कंटिन्यू पाहत राहा. आणि हो, आपल्या रेसिपी स्टार्ट करण्याच्या अगोदर आतापर्यंत तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, तर प्लीज फ्रेंड्स माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जेवढं होईल तेवढं लाईक करा, शेअर करा. तर मी तुमच्यासाठी रोज नवीन छान-छान अशी रेसिपी घेऊन येत आहे. तर आजही घेऊन आलेली आहे. तर तुम्ही इथं पाहत असाल, की सगळ्यात आधी मी इथं घेतलेले आहे 1 वाटी गव्हाचं पीठ आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतल्याच्या नंतर अर्धी वाटी इथं घेतलेला आहे बारीक रवा आणि चौथा हिस्सा घेतलेला आहे म्हणजे 2 चमचे इथे मी घेतलेला आहे बेसन पीठ. आणि आता काय करायचं हे मिश्रण सगळं एकसारखं केल्याच्या नंतर जर तुम्हाला इथं मीठ टाकायचं असेल, तर तुम्ही इथं मीठ चवीपुरतं ॲड करू शकता. तर तुम्ही तर पाहत असाल, की तुम्ही घेतलेली आहे अर्धी वाटी गावरान तूप घेतलेलं आहे. म्हणजे साजूक तूप जे आहे ना, तर अ, असं काही नाही, की गरम वगैरे करून घेतलंय का नाही. डायरेक्टली जसं असेल तसं टाकलेलं आहे. म्हणजे शक्यतो आता थोडंसं गरम वातावरण आहे ना, त्याच्यामुळे तूप जे आहे ते वितळलेलंच असतं. आणि तुम्ही आता पाहिलं असेल, की जे तूप वगैरे आहे सर्व काही मिश्रण आहे ना, तर मी आधी काय केले हातावरतीच मिक्स करून घेतलेलं आहे. म्हणजे तूप आहे ना, त्या पिठामध्ये चांगल्यापैकी मळून घेतलेलं आहे आणि नंतर मी लागेल तसं जे पीठ आहे ना, तर आपण कसं गव्हाच्या ह्याला मळतो, पण थोडंसं घट्ट मळलेलं आहे आणि आपलं जे पीठ आहे ते मळून झालेलं आहे. आता आपण काय करूया, ह्याचे छोटे-छोटे रोल्स तयार करून घेऊया. आणि तुम्ही म्हणत असाल ना, आता हे रोल कशासाठी बनवायचे? तर फ्रेंड्स जसं-जसं तुम्ही माझे व्हिडिओ पाहताल, तसं तुम्हाला कळेलच, की मी कोणती रेसिपी बनवत आहे आणि कसं काय रोलचं आपण काय करणार आहोत. तर असंच व्हिडिओमध्ये कंटिन्यू माझ्यासोबत राहा, म्हणजे पूर्ण व्हिडिओ कळेल. आणि जेवढे आपल्या कढईमध्ये बसतील ना, तेवढे मी काय केले बनवून घेतलेले आहे ना, आता आपण काय करतोय तेल गॅसचा फ्लेम चालू करून तेल जे आहे ना, तापवून घेतलेलं आहे आणि काय करायचंय म्हणजे हाताला थोडंसं लक्षात ठेवून काय करायचंय, फटाफट आपल्या तेलामध्ये ॲड करायचं आहे आणि आता काय करायचं आहे, याला फ्राय करून घ्यायचं आहे. आणि गॅसचा जी फ्लेम आहे ना, ते मीडियम ठेवलेला आहे. कारण काय होतं, की फास्टमध्ये ना आतपर्यंत शिजत नाही. तर ह्याला काय करायचंय सगळीकडनं एकसारखी आहे ना, तर अ, तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. जे पीठ आपण तेलामध्ये फ्राय करून घेतली ना, ते ऑलमोस्ट झालेलं आहे. आता काय करू बाकीचे जे राहिलेत ना, ते पण आता फटाफट आपण तेलामध्ये फ्राय करून घेऊया. तर तुम्ही आज पाहिलं असेल, की एक घाण आपला झालेला आहे आणि दुसरा पण मी काय केलंय, ते पण चांगल्यापैकी ना तेलामध्ये परतून म्हणजे फ्राय करून घेतले. तर तुम्ही तर पाहता असाल, की एकदम लाईट गोल्डन होईपर्यंत आणि आतमध्ये पण काय झाले, पूर्ण असं शिजलेलं आहे. तर आता आपण काय करू याला फोडून घेऊया आणि फोडून घेतल्याच्या नंतर आहे ना, ह्याला थंड 10 ते 15 मिनिटं असंच ठेवायचं आहे, की पूर्ण थंड झाल्याशिवाय याला मिक्सरला लावायचं नाहीये, हे लक्षात ठेवा. गरम-गरम जर तुम्ही मिक्सरमध्ये ह्याला बारीक करून घेताल ना, तर काय होईल, की गोळा तयार होईल आणि तसं आपल्याला अजिबात नकोय. तर तुम्ही तर पाहत असाल, की मी सगळं काय आहे ना, तर फोडून घेतले आणि ह्याला 10 ते 15 मिनिटं असंच थंड होण्यासाठी ठेवणार आहे. 10 ते 15 मिनिटं झालेली आहे ना, तर आपण काय करूते, आता ह्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. तर तुम्ही तर पाहत असाल, मलिद्यासारखं आपण ह्याला काय केले, बारीक करून घेतले. आणि तुम्ही तर ओळखलंच असेल, की आज मी कोणती रेसिपी बनवत आहे. थंबनेल किंवा टायटलवरून तर कळलंच असेल ना. तर आपण इथं बनवत आहोत आज चुरमा लाडू आणि त्यासाठी तुम्ही तर पाहत असाल, की ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे, काजू, बदाम. जर तुम्हाला आणखी कोणते ड्रायफ्रुट्स टाकायचे असेल, तर तुम्ही टाकू शकता. इथं मी घेतलेलं आहे थोडेसे मनुके आणि अर्धा चमचा जे आहे ना आपला म्हणजे इलायची पावडर घेतली आणि आता काय करतोय आपण, की पूर्ण जे आहे ना ते मिक्स करून घेणार आहोत आणि फ्रेंड्स ही रेसिपी आहे ना, ती एकदम सोप्या पद्धतीने बनते आणि कसं असतं, की अशा जर लाडू जर आपल्या मुलांसाठी किंवा आपल्या घरात जर मोठे कोण असेल त्यांच्यासाठी जरी बनवले ना, तर कसं असतं, की
शरीराला ताकद देण्यासाठी खूप अशी मदत होते. तर आपण इथं काय करतोय म्हणजे गॅसचा फ्लेम चालू केलाय आणि थोडंसं जे आहे ना, तर कढईमध्ये साधारणपणे अर्धी वाटी मी पाणी टाकले आणि अर्धी वाटी पाणी टाकल्याच्या नंतर आपल्याला जवळपास 1 वाटी गव्हाचं पीठ होतं ना, तर अर्धी वाटी मी इथं गूळ घेतलेला आहे आणि जर तुम्हाला ना गूळ म्हणजे गोड कमी जास्त हवे असेल ना, तर तुम्ही गुळाचं प्रमाण जे आहे ना, ते कमी जास्त करू शकता. आणि इझिली म्हणलं की आणि सोपी रेसिपी म्हणली ना, तर तुम्हाला एक सांगू का? ह्याला काय चाचणी बनवायची काहीच गरज नाहीये, की 1 तार, 2 तार असं काय झालं पाहिजे. फक्त जे गूळ आहे ना, ते व्यवस्थित आपल्या वितळला पाहिजे हे लक्षात ठेवा. आणि नंतर मी काय केलं, गूळ जे आहे ना, ते वितळल्याच्या नंतर आहे ना, आता आपला जे आपण मलिदासारखं बनवून घेतलं होतं ना, ते लाडूमध्ये आता आपण काय करूया, त्या पिठामध्ये आहे ना, तर जे पाक आहे ते टाकून घेतलाय. आता काय करायचं, गरम-गरम तर डायरेक्ट हात काय टाकायचं नाही, तर चमच्याच्या साहाय्याने तुम्ही काय करा एकसारखं करून घ्या. आता मी काय केलंय चमच्याच्या साहाय्याने ना पूर्ण मिश्रण जे आहे ते एकसारखं करून घेते आणि थोडंसं कोमट झाल्याच्या नंतर मी पूर्ण हाताच्या साहाय्याने पूर्ण असं एकसारखं करून घेतलं जेणेकरून की पीठ आहे ना तर मलिदासारखं आहे ना जे तर गोळामध्ये व्यवस्थित एकसारखं मिक्स होईल आणि ऐन टाईमला आमच्याकडे लाईट गेली. पहा आता. आता कसा व्हिडिओ बनवायचा? आणि फ्रेंड्स हे जे लाडू आहेत ना, एकाच हाताने बनवलेले आहेत. एकदम मस्त असे लाडू झालेले आहेत. खसखस थोडीशी आपल्या म्हणजे गार्निशसाठी लावलेली आहे आणि फायनली माझी जी रेसिपी आहे ना, चुरमा लाडू मस्त अशी झालेली आहे आणि कशी वाटली नक्की मला कमेंटमध्ये सांगा बरं का. चला तर मग फ्रेंड्स हा व्हिडिओ मी इथंच एंड करते. ज्यांनी माझा व्हिडिओ पाहिला असेल ना, त्यांचा मनापासून आभार मानते आणि भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. अशा रोजच्या रोज आपल्या रेसिपीसाठी भेटत जाऊ आणि जेवढं होईल तेवढं आपल्या व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हो फ्रेंड्स व्हिडिओमध्ये तर भेटू तोपर्यंत स्वतःची काळजी घेता सर्वात महत्त्वाचं